नमस्कार मित्रांनो, मी सुमित भोसले आणि तुम्ही पाहतात आपलंच म्हणजे कॅलिफोर्निया 30 फार्मचं यूट्यूब चॅनल। तर आज आपला शेळीपालन स्टेप बाय स्टेप सिरीजमधला 13वा एपिसोड आहे। ह्याच्या आधी आपण चाऱ्याबद्दल व्यवस्थित चर्चा केली, शेडबद्दल सुद्धा व्यवस्थित जाणून घेतलं। अगदी मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की प्राण्यांचं वय कसं ओळखायचं आहे। तर आजच्या आपल्या 13व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की आपण जेव्हा सुरुवात करतोय तेव्हा नक्की कोणत्या वयाच्या प्राण्यांनी सुरुवात करायचं आहे आणि त्याहून महत्त्वाचं नक्की किती प्राण्यांनी आपण सुरुवात करायची आहे। आपण शेळीपालनाबद्दल माहिती घेताना जे कॉम्बिनेशन्स ऐकतो 10+1 20+2 ही जी गणितं आहेत ती खरंच सुरुवात करताना आपल्याला फायद्याची आहेत का नाही याबद्दल आमचा एक व्यावहारिक टेक आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। खूप इंटरेस्टिंग आहे, अख्खा व्हिडिओ नक्की पहा। पण त्याआधी आता प्राण्यांबद्दल विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं, तर बेसिकली आपण ज्या प्रकारचं शेळीपालन करणार आहोत किंवा ज्या प्रकारच्या कामाच्या पद्धतीने आपण शेळीपालनातून उत्पन्न मिळवणार आहोत त्या पद्धतीसाठी पूरक जी ब्रीड आपल्याकडे होऊ शकते किंवा त्या पद्धतीसाठी पूरक जे प्राणी आपण पाळू शकतो ते आपण पाळले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे। आमचं बेसिक असं मत आहे की तुम्ही जेव्हा शेळीपालनाचा प्रकल्प सुरू करताय तेव्हा मार्केट डिस्रप्ट करणं हा एक वेगळा विषय झाला की तुम्ही काहीतरी अगदी जगावेगळं करून आपला ठसा उमटवायचा हा एक वेगळा विषय झाला। पण सुरुवात करत असताना जर तुम्ही जे ऑलरेडी प्रचलित आहे त्याच्यावरतीच पायावर पाय ठेवून जर तुम्ही काम करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला जम बसवायला खूप मदत होईल। पण सुरुवात करताना आपल्याकडे जेव्हा प्राणी कमी आहेत त्यामुळे आपल्याला जी विक्री करायची आपल्याकडे तयार झालेल्या प्राण्यांची ही जेवढी तुम्ही रिटेलमध्ये करायचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला ऑब्व्हियसली मार्जिन तर जास्त मिळतंच, पण तुम्हाला सेल अपॉर्च्युनिटीज किंवा तुम्हाला विक्रीचे जे चान्सेस आहेत ते जास्त चांगले राहतात। पण हे लहान दुधाचे दात आहेत आणि वरती जे दिसते आपल्याला हिरड्यांसारखं ते त्याचे गम्स आहेत किंवा ते पॅड्स म्हणतो आपण त्याला। कुठल्याच बकऱ्या किंवा बकरीला वरती कधीच दात येत नाहीत, त्यांना खाली फक्त दात असतात आणि ते सुद्धा फक्त 8। ह्याचे जे दात आहेत दुधाचे ते पडून त्याला मोठं झाल्यावरती मोठे दात येतील। येस, तर आपण आत्ताच बघितलं की प्राण्यांचं वय कसं आपण ओळखू शकतो। आता त्याचा वापर आपल्याला प्राणी खरेदी करताना किंवा प्राणी नवीन आणताना कसा करायचा तो आपण बघूच। पण त्याच्या आधी आपण अजून एका आपल्या मागच्या एपिसोडचा रेफरन्स घेऊया, तो म्हणजे शेळीपालनातनं उत्पन्न कसं कमवायचं ह्याच्या सोर्सेसबद्दल आपण एका एपिसोडमध्ये बोललेलो आहोत। तर त्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असेल की प्राणी विकताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्राणी विकू शकतो आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण तेच बघणार आहोत की जेव्हा आपण शेळीपालनाची सुरुवात करतोय आणि जर तुम्ही तुमची कामाची पद्धत ठरवलेली असेल तर त्या अनुषंगाने जर तुम्ही प्राणी खरेदी केला तर तुम्हाला काम करायला खूप सोपं जातं, कारण प्रत्येक पद्धतीमध्ये असणारी प्राण्यांची गरज ही वेगळी वेगळी आहे। फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही ब्रीडिंग मॉडेलचं काम करणार असाल म्हणजे काय, तर तुमच्याकडे शेळ्या आहेत, त्या शेळ्यांची पिल्लं येत आहेत आणि ती पिल्लं मोठी करून तुम्ही विकतायत, हे एक प्रकारचं मॉडेल आपण त्यावेळेला बघितलेलं आहे। आता ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला स्वाभाविकपणे शेळ्या घेणं गरजेचं आहे। आता बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच वेळेला आम्ही असं बघितलं आहे की आमच्याकडे सुद्धा जे काही कस्टमर्स कधी कधी येतात तर त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला लहान शेळ्या द्या किंवा करडू शेळ्या द्या, आणि ह्याच्यामागचं एकच आणि एकमेव कारण असं असतं की ते प्राणी त्यांना स्वस्तात मिळतील। आता इकडे आपण पहिली चूक करून बसतो। आपण ह्या प्रोडक्शन मॉडेलमध्ये शेळ्या कशासाठी खरेदी करतोय, तर प्रोडक्शनसाठी म्हणजे उत्पन्नासाठी, म्हणजे आपल्याला त्या शेळ्यांपासून पिल्लं हवी आहेत। आता जेव्हा आपण मुळातच करडू शेळी खरेदी करतो तेव्हा ती लगेच काय आपल्याला पिल्लू देणार नाही आहे। ती साधारणपणे 6 ते 7 महिन्यानंतर पहिल्यांदा तुमच्याकडे माझावरती येईल, मग ती गाब राहील 5 महिन्यासाठी, मग ते पिल्लू जन्माला येईल आणि मग परत पुढे अजून तुम्हाला 6 ते 8 महिने ते पिल्लू पोसून तुम्हाला ते विकून त्याच्यापासून पैसे मिळतील। म्हणजे आपण अशी एक मशीन आणली आहे की जी आपल्या दारात उभी आहे, आपण तिचं व्यवस्थितपणे मेंटेनन्स करतोय, तिची काळजीसुद्धा घेतोय, पण ती प्रोडक्शन आपल्याला देते साधारणपणे 1 ते 1.5 वर्षानंतर। असं कोणत्याच व्यवसायात होत नाही, फक्त एकमेव कारण की त्यावेळेला ती शेळी आपल्याला किंवा ते करडू शेळी आपल्याला स्वस्तात मिळाली म्हणून आपण ती आणली, पण त्यावेळेपासून म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ते करडू आणलं तेव्हापासून ते उत्पन्न देईपर्यंत जर तुम्ही खर्च काढला तर तो नक्कीच त्यावेळेला जर एखादी मोठी म्हणजे विणारी शेळी जर तुम्ही घेतली असती तर तो खर्च नक्कीच कमी होईल। त्यावेळेचा जो डेफिसिट आहे तो लवकर भरून निघतो आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला उत्पन्न पटकन मिळतं। ह्याच्या पलीकडे जाऊन समजा ते जे करडू शेळी तुम्ही घेतलेली आहे ते करडू किंवा ती जी शेळी आहे ती समजा बांज निघाली, बांज म्हणजे ती पिल्लू देऊच शकत नाही, अशी जर शेळी निघाली तर ती तुमच्याकडे राहिली आहे, तुमच्याकडे खाल्लंय प्यायलंय, पण ती बांज आहे हे तुम्हाला कळेल साधारणपणे 1-1.25 वर्षानंतर, कारण आपण एक आशा धरून बसतो की आज माझ्यावरती येईल, उद्या माझ्यावरती येईल, उद्या माझ्यावरती येईल करून आपण ती आशा धरून बसतो। पण शेवटी आपण वेळ केल्यानंतर आपल्याला फायनली कळतं की ही शेळी बांज आहे, ही काय माझ्यावरती येणारच नाही आहे, आणि मग तोपर्यंत तिच्यावरती केलेली सगळी इन्व्हेस्टमेंट आपली वेस्ट होते आणि ती शेळी आपल्याला खाटकाला विकावी लागते। सो त्यामुळे जेव्हा आपण ब्रीडिंग मॉडेलसाठी काम करतोय किंवा आपण शेळ्या खरेदी करतोय, ब्रीडिंग मॉडेलसाठी असू दे किंवा कुठल्याही दुसऱ्या कारणासाठी असू दे, जर तुम्ही शेळी खरेदी करताय तर ती नक्की आणि नक्की ही प्रोडक्शनमधली शेळी पाहिजे।
ह्याच्याहून पुढे जाऊन आपल्याला हाही विचार करायचा आहे, आपण जेव्हा विणारी शेळी म्हणतोय तर ती खूप म्हातारीसुद्धा असता कामा नये. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की आपल्याला प्राण्यांचं वय कसं बघायचं. 2 दात म्हणजे 1 वर्ष, 4 दात म्हणजे 2 वर्ष, 6 दात म्हणजे 3 वर्ष आणि 8 दात म्हणजे 4 वर्ष किंवा त्याहून जास्त. सो त्यामुळे आपण जेव्हा शेळी खरेदी करतोय तर ती एकदम लहान म्हणजे पाट ज्याला म्हणतात ती न घेता साधारणपणे एकदा व्यालेली 2 दाती 4 दाती शेळी तिची आचळ खाली आले म्हणजे ती एकदा किंवा दोनदा व्यालेली नक्की आहे. आणि तीच 6 दाताच्या वरची शेळी घ्यायची नाही आहे, कारण ती 8 दात जर शेळी असेल तर ती 4 वर्षाची आहे का 8 वर्षाची हे सांगणं खूप कठीण असतं. सो त्यामुळे आपण जेव्हा शेळ्या खरेदी करतोय, ब्रीडिंगसाठी जर शेळ्या खरेदी करतोय त्या नक्की आणि नक्की 2 दात 4 दात किंवा 6 दात, प्रेफरेबली 4 दात म्हणजे एकदम मध्य गोल्डन मीन आपण साधू शकतो आणि आपली शेळी प्रोडक्शनमधली आणि पुढे जाऊन तिची जास्तीत जास्त वेता आपल्याकडे येतील. सो अशा प्रकारे आपण ब्रीडिंगसाठी जेव्हा प्राणी खरेदी करतो त्यावेळेला शेळी खरेदी करताना 2 दात 4 दात किंवा 6 दात अशीच शेळी घ्यायची आहे. बरं, आपण हे सगळं जे बोलतोय, आपण जी अख्खी सिरीज करतोय ती व्यावसायिक शेळी पालन करण्यासाठी करतोय. भले तुम्ही 2 प्राण्यांनी सुरुवात करा, 5 प्राण्यांनी सुरुवात किंवा 10 किंवा 20 जे काय असेल ते, पण आपण व्यावसायिक विचार करतोय म्हणून आपण ह्या सगळ्या आयडियाज किंवा हे सगळे जे मेथड्स आहेत किंवा हे जे फॉर्म्युला आहेत ते आपण वापरण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही हौसेसाठी करणार असाल तर नक्की आपण शेळी पिल्लू घेऊ शकतो, कारण तुम्ही 1 किंवा 2च पिल्लं आणणार आहात आणि तुमच्या घराकडे त्या शेळ्या राहणार आहेत. त्याच्यापासून उत्पन्न मिळवणं हे जर तुमचं उद्देश नसेल तर त्यावेळेला आपण आरामात आणि नक्कीच लहान करडं घेतलेली चालतील, कारण त्याच्यातनं आपल्याला काही पैसे नाही कमवायचे. सो त्यामुळे जर व्यावसायिक दृष्टिकोनातून करत असाल तर शेळी घेताना ही प्रोडक्शनमधली शेळी पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न येतो तो नर किंवा मेल कोणता घ्यायचा. आता जनरली जर आपण ब्रीडिंग मेल घेताय तर त्याच्यात आपल्याला वजनाचं जे कॅरेक्टर आहे ते खूप चांगलं असणं गरजेचं आहे. तो जर जुळ्या किंवा तिळ्या पिल्लांमधला असेल तर नक्कीच चांगलं आहे, पण व्यावसायिकदृष्ट्या वजन हे खूप महत्त्वाचं राहतं, कारण आपल्याला जेव्हा आपण पिल्लं मोठी करून विकायचा विचार करतोय त्याला त्यांचं वजन वाढ खूप चांगली असली पाहिजे. त्यामुळे त्यांचं जन्माचं वजन चांगलं आलं तर आपल्याला फायद्याचं असतं. सो त्यामुळे आपण जेव्हा ब्रीडर मेल खरेदी करतोय त्यातलं वजनाचं कॅरेक्टरिस्टिक हे व्यवस्थित बघायचं. आता ते कसं बघायचं तर साधारणपणे तुम्ही जी कुठली ब्रेड घेणार आहात, म्हणजे जर उस्मानाबादी घेणार असाल तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज जर तुम्ही काढलात 1 वर्षाच्या पिल्लाचं जर ॲव्हरेज काढलं तर ते साधारणपणे 25 kg असं म्हणलं जातं. म्हणजे 1 वर्षाचा उस्मानाबादी पालवा हा 25 kgचा असतो. मग जेव्हा आपण ब्रीडर मेल खरेदी करतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला वजनाचं कॅरेक्टर चांगलं पाहिजे, म्हणजे तो ॲव्हरेजपेक्षा चांगला पाहिजे, मग त्यावेळेला तो 1 वर्षाच्या आतमध्ये समजा 30 किंवा 35 किलो त्याने रीच केला असेल किंवा अटेन केला असेल तर तो ब्रीडर तुम्हाला किंवा तो मेल तुम्हाला ब्रीडर म्हणून वापरण्यासाठी चांगला असा आपण एक मोघम निकष करू शकतो. ऑब्व्हियसली पुढे जाऊन त्याचा परफॉर्मन्स बघून तुम्हाला ते ठरवता येईलच, पण जेव्हा तुम्ही अगदी नव्याने सुरुवात करताय तर त्यावेळेला एक काहीतरी क्रायटेरिया आपल्या हातात पाहिजे. त्यासाठी आपण हे एक क्रायटेरिया नक्की घेऊ शकतो की त्याचं 1 वर्षाच्या आतमध्ये, आता 1 वर्षाच्या आतमध्ये कसं आहे ते आपण ओळखू शकतो कारण आपल्याला दात बघता येतात. सो अदंतमध्ये जर एखादा उस्मानाबादी मेल समजा 35 kg झाला आहे किंवा त्याहून जास्त झाला आहे तर तो खरंच चांगला ब्रीडर मेल होऊ शकतो. सो अशा पद्धतीने आपण ब्रीडर मेलची खरेदी किंवा निवड करू शकतो. ह्याच्यानंतर अजून एक बिझनेस मॉडेल आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये बरेच जण पिल्लं खरेदी करतात, नर पिल्लं खरेदी करतात आणि ती मोठी करून विकतात. ह्याच्यामध्ये वयाचा तसा मोठासा संबंध येत नाही, कारण पिल्लं आहेत ती सगळीच्या सगळी अदंतच असणार आहेत. त्यांना फक्त जेवढ्या लवकरात लवकर आपण मोठं करू शकतो त्या पद्धतीने मोठं करायचं आणि विकायचं. सो त्यापेक्षा ह्याच्यामध्ये ह्या मॉडेलमध्ये पर्टिक्युलरली जर आपण वजनाचा क्रायटेरिया पकडला तर खूप चांगलं राहील की आपल्याला जास्तीत जास्त वजन वाढ घ्यायची आहे तर जास्तीत जास्त ज्या वजनाला आपल्याला पिल्लं विकायचे त्याच्या जवळचं वजन जर आपण खरेदी करू शकलो तर ते घ्यायचं, पिल्लं आपल्याकडे थोडीशी मोठी करायची आणि विकायचे. त्याच्यानंतर जे येतं ते म्हणजे बकरी ईदची विक्री. आता बकरी ईदच्या विक्रीमध्ये एक क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे की तो बोकड जो तुम्ही विकणार आहात तो विकण्याच्या वेळेला म्हणजे विकताना 2 दात कंप्लीट झाले पाहिजे, म्हणजे तो 1 वर्षाच्या वरचा पाहिजे. तो कवळा बोकड असता कामा नये. हा त्या ओव्हरऑल रिच्युअलमधला किंवा त्या विधीमधला नियम आहे. तुम्ही जर पिक्चरचे शौकीन असाल किंवा सिनेमाचे शौकीन असाल तर हल्लीच नाही, एक 4-5 वर्षापूर्वी एक मूवी आलेला अग्निपथ नावाचा, म्हणजे आपला जुना जो अग्निपथ आहे त्याच्याहून नवीन अग्निपथ जो आलेला त्याच्यामध्ये एक सीन आहे ज्यामध्ये ऋषी कपूर जे आहेत ते एका बोकडाचे दात बघत असतात. तर तोच हा रेफरन्स आहे की ज्यामध्ये तो बकरी ईदचा बोकड ते खरेदी करत असतात किंवा त्याच्याकडे बघत असतात आणि त्याकरताच ते त्याचा दात बघत असतात. सो हा तो रेफरन्स तुम्हाला फिल्ममध्ये सुद्धा बघता येईल. सो त्यामुळे आपण जेव्हा बकरी ईदसाठी बोकड खरेदी करतोय
तुम्ही जर अशा पद्धतीने काम करत असाल की तुम्ही समजा 2 महिन्याने ईद आहे आणि तुम्ही 2 महिने आधीच बोकड आणून ठेवणार असाल, तर त्यावेळेला तुम्हाला अदंत बोकड आणून बिलकुल चालणार नाही। तुम्ही जे कोणते बोकड खरेदी करताय त्यांना व्यवस्थित त्यांचे दात बघून किमान 2 दात तरी लावलेत असे बोकड खरेदी करायचे। 2, 4, 8 जे काय असतील ते चालतील, पण 2 दाताच्या खालचे बोकड तिकडे तुम्हाला खरेदी करता येणार नाहीत जर तुम्ही 2 महिने आधी खरेदी करणार असाल बकरी ईदचे बोकड आणि विकणार असाल। जर तुम्ही एकदम आधी म्हणजे एखाद वर्ष आधी जर आणणार असाल तर त्यावेळेला सुद्धा जे ब्रीडर मेलचं क्रायटेरिया आपण बघितलंय, कारण परत एकदा आपल्याला जे ईदचे बोकड तयार करायचे ते चांगल्या वजनाचे तयार करायचे आहेत आणि अशाच बोकडांचं वजन वाढेल की ज्यांची वजनवाढीचा वेग चांगला आहे। सो त्यामुळे 1 वर्षाच्या आतमध्ये जर त्यांचं 30-35 किंवा 40 किलो वजन होत असेल तर तेच बोकड वाढतील, ना की ज्यांचं वजन 15 आणि 16 किलो आहे। ते बोकड वाढायला एखादा वाढेल एखादा नाही वाढणार, सो तिकडे परत आपल्याला रिस्क राहते। सो तुम्हाला त्यातल्या त्यात फुल प्रूफ किंवा कमी रिस्कचं जर काम करायचं असेल तर बकरीचे बोकड खरेदी करताना सुद्धा आपण दात बघून बोकड घेतलेले नेहमी चांगले। शक्यतोवर 2 दात लावलेले जर बोकड घेतला तर एकदमच बेस्ट आहे। त्यांचं वजन पुढे जाऊन अजून 1 वर्षभर वाढायचा स्कोप असतो, सो त्यामुळे तुम्हाला ते बोकड चांगलं वजन वाढून विकता येतात। तर हे झालं प्राण्यांचं वय बघणं आणि सुरुवात करताना योग्य वयाचे प्राणी घेऊन काम सुरुवात करणं, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला लवकरात लवकर फायदा होईल। त्याच्या पलीकडे जाऊन आपण अजून एक प्रश्न आजच्या एपिसोडमध्ये मगाशी म्हणलं तो सॉल्व्ह करणार आहोत, तो म्हणजे नक्की किती प्राण्यांनी सुरुवात करायची, त्यामध्ये शेळ्या किती हव्यात, बोकड किती हवेत, हे 20+2 किंवा 10+ हे जे गणित आहे ते नक्की फायद्याचं आहे का नाही हे आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया। किती प्राण्यांनी आपण आपला प्रकल्प सुरुवात करायची हे आपण साधारणपणे आपल्या चाऱ्याच्या एपिसोड्समध्ये पाहिलेलं आहे। तुमच्याकडे चारा बनवण्याची जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार तुमचे टोटल ॲनिमल्स किती तुम्ही ठेवू शकता हे तुम्हाला कळेल आणि त्या अनुषंगाने साधारणपणे सुरुवात करताना आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे किंवा आपापल्या क्षमतेप्रमाणे आपापल्या कॉन्फिडन्सप्रमाणे एक साधारण त्याच्या 25% किंवा 30% ह्या हिशोबाने आपण काम सुरू करू शकतो। जर तुम्ही माणूस लावणार, जर तुम्ही स्वतः काम करणार असाल तर ठीक आहे, तुम्ही अगदी कमीत कमीमध्ये सुद्धा सुरुवात केली तरी चालेल, पण जर तुम्ही माणूस लावणार असाल काम करायला तर तिकडे आपण प्राण्यांची संख्या ठरवताना किमान त्या माणसाचा पगार तरी ॲटलिस्ट आपल्याला पहिल्या वर्षाला देता येईल एवढ्या प्राण्यांनी सुरुवात करणं गरजेचं आहे। साधारणपणे आपण पकडतो की 10 किंवा 20 प्राणी एवढ्याने सुरुवात करायला काहीच हरकत नाही आहे। त्याच्या पुढे जाऊन आपण हे जे काही 10 किंवा 20 प्राणी ज्यांच्यापासून आपण सुरुवात करायचा विचार करतोय त्याच्यामध्ये नक्की किती शेळ्या आणि किती बोकड असायला हवेत किंवा असले पाहिजेत ह्याच्याबद्दल आता आपण बोलूया। जेव्हा आपण 10 प्राणी म्हणतो तेव्हा स्वाभाविकपणे 10 शेळ्या आणि 1 बोकड किंवा 20 प्राणी म्हणतो तेव्हा 20 शेळ्या आणि 1 किंवा 2 बोकड असंच सगळ्यांच्या डोक्यात फिट झालेलं आहे, कारण त्याबद्दलच कंटिन्युअसली बोलल्या जातं आणि त्याच पद्धतीने शेळीपालन सुरुवात करायला हवं अशी सगळ्यांचा किंवा असा सगळ्यांचा एक समज झालेला आहे। आमचं म्हणणं थोडंसं वेगळं आहे। मी एक शेतकरी आहे, मी शेळीपालन अर्थार्जनासाठी करतोय, बरोबर। ज्यावेळेला मी 10 शेळ्या किंवा 20 शेळ्या घेतो, माझ्याकडे सगळ्या शेळ्या आहेत, त्या शेळ्या मी काही विकणार नाही आहे, बरोबर। त्या शेळ्या गाभण आहेत, सगळ्याच्या सगळ्या शेळ्या गाभण आहेत। जसं आपण मगाशी म्हणलं की गाभण किंवा विणाऱ्या शेळ्या घ्यायच्यात, मी सगळं फॉलो केलं आणि त्या गाभण शेळ्या घेऊन आलो। त्या गाभण असल्यामुळे त्याच्यापैकी 3 ते 5 महिन्यामध्ये मला पिल्लं येतील। त्याच्या पुढे जाऊन ती पिल्लं मोठी व्हायची मला वाट बघायची आहे, साधारणपणे 6 ते 8 महिने। म्हणजे जरी आपण विणारी शेळी घेतली तरीसुद्धा आपल्याला कमीत कमी 9 ते 12 महिने थांबायचं आहे पहिली विक्री करायला। आता ह्यामध्ये होतं काय की हे जे पहिले 9 ते 12 महिने आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आपण ऑलरेडी खरेदी केलेल्या साधारणपणे 10 शेळ्या, त्यांचा 1 बोकड आणि त्यांच्यापासून आपण पकडूया की एक 10 ते 12 पिल्लं, असं टोटल 22 ते 23 प्राण्यांचा एक अख्खा गट आपल्याला 9 ते 12 महिने एकही पैसा न कमवता आपल्याला सांभाळावा लागतो। व्यवसाय करताना हे थोडंसं कठीण होतं, कारण तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये जेव्हा पैसे टाकताय तर थोडेसे काहीतरी रिटर्न आलं पाहिजे की जेणेकरून खेळतं भांडवल म्हणून तुम्हाला ते पैसे वापरता यावेत। आता ह्या मोडमध्ये जसं मी म्हटलं की आपल्याला पैसेच मिळत नाहीत, सो त्यामुळे काम करायला कठीण होऊन जातं आणि मग जो आपला पर्पज आहे अर्थार्जनाचा तो काही आपल्याला गाठता येत नाही। सो त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की आपण 10 प्राणी किंवा 20 प्राणी नक्की सुरुवात, त्याच्याहून जास्त प्राण्यांनी सुरुवात करायची काहीच गरज नाही आहे। पण ज्या आपण शेळ्या घेतोय त्या जर आपण 20 प्राण्यांचं म्हणतोय तर 20च्या 20 शेळ्या न घेता निम्म्या शेळ्या घ्या, 10 शेळ्या घ्या, त्यांचा 1 बोकड घ्या आणि उरलेलं जे काही तुमचं बजेट आहे ते विक्री योग्य बोकड घ्या। कारण तुम्ही 10 शेळ्या घ्या, 20 शेळ्या घ्या, तुमचा अनुभव तर तुम्हाला सेमच येणार आहे। काही जण अनुभवासाठी म्हणून पण 20 शेळ्या घेतात किंवा आपल्याला अनुभव घ्यायचा असं बऱ्याच जणांचं मत असतं, अगदी मान्य आहे। पण 10 शेळ्यांचा अनुभव आणि 20 शेळ्यांचा अनुभव ह्याच्यात काही फरक नाही आहे। सो 10 शेळ्या घेतल्या, त्यांचं काम एका साईडला चालू राहिलं, त्यांचं जे पिल्लांचं काम आहे, त्यांचं जे किडिंग आहे, त्या पिल्लांचं संगोपन आहे, ह्या सगळ्याचा अनुभव तुमचा एक साईडला चालू आहे। पण त्याचबरोबर तुमच्याकडे दुकान चालू केल्या तुमच्याकडे जेव्हा विक्रीचा माल आहे त्यावेळेला तुम्ही विक्री सुरू करू शकता।
अगदी मान्य आहे की अगदी पहिल्या दिवसापासून तुमचे बोकड जे विक्री योग्य बोकड तुम्ही खरेदी केले आहेत सुरुवात करताना ते काय विकल्या जाणार नाहीत. लोकांपर्यंत तुमचं नाव पोचलं पाहिजे, तुमची पब्लिसिटी झाली पाहिजे, लोकांना तुमच्यावरती विश्वास बसला पाहिजे. पण हे सगळं जेव्हा तुमची पिल्लं तुम्ही विकायला घेणार आहात तेव्हा पण तेवढाच वेळ घेणार आहे. सो ते 9 महिने थांबून नंतर ह्या प्रोसिजरला सुरुवात करण्यापेक्षा किंवा ह्या सगळ्या एफर्ट्सला सुरुवात करण्यापेक्षा आपण जर पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली तर अगदी 9 महिने नाही, आपण म्हणू 3 ते 4 महिन्याने तरी तुमची पिल्लं विकायला लागतील आणि मग त्यावेळेला तुमचं नाव आपोआप होईल. लोकांना हे कळेल की तुमच्याकडे बोकड मिळतात. तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये तुम्ही जिकडे काम करताय तिकडच्या ॲटलीस्ट 10-15 किलोमीटरच्या रेडियसमध्ये लोकांना कळायला लागेल की तुमच्याकडे बोकड मिळतात. नाही तर काय होतं समजून घ्या, तुम्ही एखादा गोट फार्म सुरू केला किंवा शेळीपालनाचा प्रकल्प सुरू केला, तुम्ही व्यवस्थित बोर्ड वगैरे सगळं लावलाय, तिकडच्या आजूबाजूच्या लोकांना ज्यावेळेला बोकडाची गरज लागते ते तुमच्याकडे आले. ज्या वेळेला आपण म्हणतोय की त्यांना बोकडाची गरज आहे, ऑब्व्हियसली त्यांच्याकडे पैसे आहेत आणि त्यासाठीच ते खरेदी करायला आलेले. तुमच्याकडे 20 शेळ्या उभ्या आहेत, त्यांना खूप चांगलं वाटतंय, त्या शेळ्या सगळ्या खूप सुंदर दिसत आहेत, गाभण आहेत किंवा त्यांची पिल्लं आहेत, पण ती असलेली पिल्लं किंवा त्या गाभण शेळ्यातल्या शेळीच्या पोटातली पिल्लं आपण काय त्या माणसाला ज्याला गरज आहे त्यावेळेला त्याला विकू शकत नाही आहे. त्याला आपण सांगू बाबा आत्ता नाही, तू 2 महिन्याने किंवा 4 महिन्याने किंवा 6 महिन्याने. त्या माणसाला बोकडाची गरज त्या वेळेला आहे आणि त्यासाठी तो पैसे घेऊन आलेला आहे. तो सरळ तुमच्या गेटच्या बाहेर पडेल, दुसरीकडे कुठेतरी त्याची व्यवस्था करेल आणि त्याला त्यावेळेलाच बोकड पाहिजे. सो त्यामुळे तो तिकडच्या तिकडे बोकड घेऊन त्याची गरज भागवेल आणि तो परत तुमच्याकडे कधी येईल माहिती नाही. बरं, ह्यामुळे होतं असं की थोडंसं बाजारात असंही पसरू शकतं की ह्यांच्याकडे आहेत प्राणी वगैरे आहेत पण बोकड मिळत नाही आणि त्यामुळे थोडीशी नेगेटिव्ह पब्लिसिटी होण्याचे चान्सेस असतात. सो त्याच्यामुळे जर तुमच्याकडे ऑलरेडी म्हणजे तुम्ही सुरुवात करतानाच तुमच्याकडे विक्री योग्य बोकड असतील तर जे कोणी आले त्याला तिकडच्या तिकडे तुम्ही बोकड देऊ शकता. ह्याच्या पुढे जाऊन एक सर्वात मोठा फायदा ह्या गोष्टीचा असा आहे, आपण असंही म्हणू शकतो की चला नो प्रॉफिट नो लॉसमध्ये पण तुम्ही बोकड देऊ शकता. कारण जर तुम्ही विक्री योग्य बोकड आणताय तर ते तुम्हाला पण बाहेरनं खरेदीच करायचे आहेत. तुमच्या बाजारातला किंवा तुमच्या आजूबाजूचा जो रेट आहे, तुमच्या इकडे जो काही बाजारभाव चालू आहे त्या हिशोबानेच तुम्हाला खरेदी करावी लागणार आहे. पण आणि तुम्हाला विकायचंही त्या हिशोबाने. तो मे बी त्याच्यात तुम्हाला पैसे कमवायला मिळतील याचं सांगता येत नाही किंवा आपण म्हणू मिळणारही नाहीत की त्याच्यामध्ये तुम्हाला नफाही होणार नाही. पण निदान तुम्ही प्राणी पाळला, तो विकला आणि त्यामुळे तुमची पब्लिसिटी जी होते ती खूप महत्त्वाची आहे. आणि ही जी पब्लिसिटी होते ती जास्त करून रिटेल विक्रीमध्ये होते. मागच्या बऱ्याच एपिसोड्समध्ये आपण म्हणत आलो की रिटेल विक्री ही खूप महत्त्वाची आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं प्रीमियम मिळतं. आम्ही जिकडे कोकणात काम करतो तिकडे बाजार भरतच नाहीत प्राण्यांचे. सो त्यामुळे ज्याला कोणाला बोकड हवे त्यांना आमच्या दाराशीच यावं लागतं. ह्यालाच आपण रिटेल विक्री म्हणतो. आणि ह्या रिटेल विक्रीमध्ये आपल्याला थोडंसं प्रीमियम घ्यायला खूप जास्त स्कोप असतो. सो त्यामुळे ज्यावेळेला आपण आपल्या कपॅसिटीच्या दृष्टीने ज्या काही शेळ्या आहेत त्याच्या निम्म्या शेळ्या, एक बोकड आणि उरलेले सगळे पैसे किंवा बजेट जे आहे ते आपण विक्री योग्य बोकडामागे घालतो, आपल्याला दुहेरी फायदा होतो की आपल्याकडे चलन मिळतं, आपली पब्लिसिटी होते आणि त्या अनुषंगाने आपलं गोट फार्म ज्याला आपली पिल्लं तयार होतील, आपल्याला रिटेलमध्ये विक्री करायचा एक स्कोप राहतो, आपलं त्या मार्केटमध्ये नाव झालेलं असतं. सो त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की 10+1 किंवा 20+2 ही जी गणितं आहेत ती पुस्तकात लिहायला किंवा पेपरवरती मांडायला खूप चांगली आहेत. पण जर तुम्ही व्यावहारिक पद्धतीने काम करणार असाल तर तुम्हाला ह्या गणितापेक्षा थोडासा वेगळा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच जर आपण थोडंसं डोकं लावून तुमच्याकडे व्यावहारिक रित्या काय काम करता येईल ह्याच्यावर जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला नक्की आणि नक्की शेळीपालन फायद्याचं होईल. आणि जेव्हा तुम्ही पहिल्या दिवसापासूनच विक्रीचा प्रयत्न करता त्यावेळेला तुमच्या आजूबाजूला, तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये नक्की कशाची गरज आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायला जास्त सोपं राहतं. कारण आपण जेव्हा इनिशियल अभ्यास करतो त्यावेळेला आपण नक्की ही माहिती घेतो, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली काम करायला सुरुवात करतो त्याला खरंच तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे, लोकांना काय प्रकारचे बोकड हवे आहेत, लोक काय प्रकारच्या बोकडाला किती पैसे द्यायला तयार आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआपपणे कळत जातात. सो जे पहिले 1 ते 4 महिने आपण म्हणतो की ज्याच्यात विक्री होणार सुद्धा नाही, त्यावेळेला तुम्हाला हे सगळं कळता येईल की जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि जे व्यवसाय करण्यासाठी खूप गरजेचं आहे. आम्हाला स्वतःला हा अनुभव आलेला आहे आणि त्याकरताच आम्ही तो तुमच्याशी शेअर करतोय. करून बघा, ह्याच्यात नुकसान नाही आहे एवढं आम्ही नक्की सांगू शकतो. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला प्लीज सांगा. तुम्हाला ह्याच्यातलं काही पटलंय काही नाही पटलंय ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्कीच सांगू शकता. जर एपिसोड आवडला असेल तर ॲज युजल तो लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका शेळीपालनाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू आणि धन्यवाद.